चला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये उतरा. प्रथमतः आपण पाहिलं तर 18 चेंडूंचा खेळ आणि हा 18 चेंडूमध्ये आपापला उत्तर कशा रीतीने दिला जाईल. पहिला प्रश्नाचा प्रस्थिती आपण जाणून घेऊ. परंतु प्रश्नाच्या प्रस्थिती जाणून घेण्यासाठी टीम उभारली, मैदानाच्या आतमध्ये उतरली. त्या टीमचं आपण पाहिलं तर आता 75 धाबा त्या टीमने चेसिंग केल्यात. परंतु विजयी टॉस जिंकल्यानंतर आपण पाहिलं तर प्रथमतः ग्राउंड फिगरचं घेतलं आहे. सेकंड राऊंड मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला शिवशक्ती मसोबा क्रिकेट टीम प्लस पे, तर एका बाजूला आपण पाहतोय श्री गणेश टीम ना तुमची, श्री गणेश क्रिकेट टीम करंजाडे. यस, डेफिनेटली 3 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये जरूर आहे. दरम्यान आपण कृष्णा बागेडा पाहतोय सध्याच्या स्थितीमध्ये गोलंदाजी मार्कवरती. समोर आपण अजय राजेंद्र आणि अजय. यस, पहिलाच बॉल फेस केलाय, चेंडू उडवलाय. यस, पहिला जणू काही पहिला सामना समोर आहे की काय. पहिल्या मॅच मध्ये अजयनं असा जणू काही फटका ठोकला होता आणि तो चेंडू आपण पाहिला ना तर तो चेंडू त्याच दिशेला षटकार ठोकला होता. मात्र दुसऱ्या मॅच मध्येही तसंच जणू काही दाखवलाय, चौकार जरूर ठोकलाय. कृष्णा खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर फेकीचा ऑपरेशन घेतला या कृष्णावरती. अजय पुन्हा एकदा सज्जाच्या स्थितीमध्ये. यस, डेफिनेटली फटका फसला, क्षेत्ररक्षक आहे परंतु खूप दुर्बलचा चेंडू आणि तो चेंडू गेलाय. यस, डेफिनेटली चौकार. आणि या चौकाराच्या साहाय्यानं मॅग्नेटिक पॉवरचं पहिलं षटक असताना कुठेतरी दडपणमय क्रिकेट आणि तोच दडपणमय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. यस, आपण पाहतोय वल्लभचा स्टार खेळाडू गुरुनाथ वाघमारे यांच्याकडून जरुरी या स्पर्धेला शुभेच्छा येतात. परंतु इथे आपण पाहिलं ना तर दडपणमय क्रिकेट खेळत असताना पुढचा चेंडू यस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न सफलतेपूर्वक हा चेंडू फेकलाय. परंतु त्यानंतरचं आलेलं आणखीन प्रेशर इज डॉट बॉल, कुठेतरी चेंडू आपल्या बाजूला भरून काढला. त्यानंतर आपण पाहिलं तर पावडरची पहिली ओव्हर घेऊन येत असताना खऱ्या अर्थानं घरबसल्या लाईव्ह प्रेक्षक पण या स्पर्धेचं जरूर बघितलं जातोय. दरम्यान पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज. वर द विकेटनं मारा करणारा गोलंदाज कुठेतरी दडपणमय क्रिकेट जरूर होता, परंतु तो दडपणमय क्रिकेट हे मैदानाच्या आतमध्ये पूर्व दिशेचा जरूर पाहायला मिळते. सध्याच्या स्थितीमध्ये आपण पाहिलं तर नैसर्गमय क्रिकेट खेळाडू आणि जणू काही स्टेडियमवरतीच आम्ही कॉमेंट्री करतो. खूप मजा येईल. आज 4 दिवसाच्या स्पर्धेचा अग्रीमेंट केला आहे आम्ही जरूर, परंतु खऱ्या दिवसात आपण पाहिलं तर जिथे पहिला कॉल तिथे आम्ही नक्कीच जात आहोत. जसं की ती मोठी स्पर्धा असली किंवा छोटी स्पर्धा असली त्या स्पर्धेमध्ये जरूर आम्ही जात असतो, कारण 1-1.5 महिन्याआधी या स्पर्धेचा कॉल आम्हाला जरूर आला. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं ना तर ही स्पर्धा सोडल्यानंतर 1 दिवस स्पर्धेसाठी आम्ही वहालच्या मैदानावरती जाणार आहोत, 1 दिवस स्पर्धेसाठी आम्ही सांगुर्लीच्या मैदानावरती जाणार आहोत, 1 दिवस स्पर्धेसाठी आम्ही घनसोलीला जाणार आहोत. परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना तर आकर्षकता निर्माण करणारा, कारण याच महिन्यामध्ये शेवटच्या जे शनिवार आणि रविवार असेल ना त्या दिवसात राजीव गांधी स्टेडियम 50,000 स्पर्धेचं हे आयोजन आमच्या मुखातून नक्की तुम्ही ऐकणार. लाईव्ह टेलिकास्ट नक्कीच तिथे पाहतोय आपण, पाहायला मिळेल.
यास डेफिनेटली स्टँडच्या मध्ये खेळाडू भिडला आणि खेळाडू बाद झाला अजय कातकरी. बॅक टू द पॅव्हलियन. बारा धाबा झाल्या त्या एका षटकाच्या समाप्तीनंतर टोटल 12 धाबा. कुठेतरी कमबॅक केलं कृष्णानं, कारण पहिल्या बॉलवरती कृष्णानं षटकार खाला होता, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती चौकार खाला होता, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर जे 2 बॉल होते ना ते एका धाबेचे आलेत. त्यानंतर कमबॅकिंग झाली जरूर, ती मात्र कृष्णानं अजय कातकरी सारख्या खेळाडूला बाद करण्यात तो यशस्वी ठरला आहे. परंतु इथे जर आपण काही पाहिलं ना तर पहिल्या ओव्हरमध्ये 12 धाबा, त्यानंतरचा प्रयत्न आपण मैदानाच्या आतमधून जरूर पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती असताना आपण ज्ञानेश्वरला पाहतोय. यावेळी चेंडूला उडवलाय क्षेत्ररक्षक आहे, इथे क्षेत्ररक्षकानं पकडलाय, झेल संपलाय. राजेंद्रचा खेळ बॅक टू बॅक 2 खेळाडू बाद झाले. त्यानंतरचं आलेलं थोडंफार प्रेशर आणि ते प्रेशर मात्र मैदानाच्या आतमध्ये हे नक्कीच आपण पाहतोय. आपापला बॅटल, आपला रिइंटरेस्टिंग खेळाडू आपला बेस्ट टीमसाठी कशा रीतीनं होईल यासाठी जरूर प्रयत्न करतात हे खेळाडू. यस डेफिनेटली आपण पाहतो कुठेतरी कमबॅक केलं ज्ञानेश्वर. खऱ्या अर्थानं रायगड जिल्हा म्हटलं ना तर ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमधून अनेक वाऱ्या हा शिर्डीला रवाना होतात, आळंदीला पंढरपूरला रवाना होतात. परंतु सध्याच्या स्थितीमध्ये आपण पाहिलं ना यस बॅटची लिडिंग इश होती, परंतु लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये बॉल शॉट सिलेक्शन दरम्यानचा क्षेत्ररक्षक थोडासा दडपणीचा होता. आणि त्यानंतरचं आपण जर काही पाहिलं ना तर काही वेगळं दृश्य पाहायला मिळते. सध्याच्या स्थितीपूर्वकाकडे कुठेतरी खेळ आणि रोमांचक स्थितीची कम्फर्टेबलचा खेळ हे नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. राजेश सध्याच्या स्थितीमध्ये स्ट्रायकर फलंदाज जरूर आहे. टोटल धाबा 13 धाबा कंप्लीट होत असताना पुन्हा एकदा गुडलिंग स्पॉटचा बॉल. ज्ञानेश्वर अतिशय आक्रमक गोलंदाज, ज्या प्रकारे गोलंदाजी आपल्या टीमला करायच्या तीच गोलंदाजी होत असताना एका बाजूला आपण गिरीशला पाहतोय तर दुसऱ्या बाजूला आपण राजेशला पाहतोय. सध्याच्या स्थितीपूर्वक जणू काही मागचं मैदान हे नक्कीच गाजवलं होतं या खेळाडूंना. यस डेफिनेटली मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा कॉम्बिनेशन जुळला आहे, परंतु चेंडू जाईल मित्रांनी की शॉर्ट फाईन रिझन आणि तिथे असलेल्या क्षेत्ररक्षकांना चेंडू अडवलाय आणि त्यानंतर एका धाब्याच्या मदतीपूर्वक टोटल धाब्यांचं समीकरण पुढे गेलाय 14 या धाब्यांवरती. अर्थात कॉम्बिनेशन नक्कीच बॅटचा संपर्कात चेंडू आला होता, परंतु त्यानंतरचं आलेलं थोडंफार आणखीन एक दडपण एका धाब्याचा. ओव्हर क्रमांक मैदानाच्या आतमध्ये असताना डेफिनेटली चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक गिरीशचा पकडला झेल आणि गिरीश मात्र जरूर बाद झालाय. यस दरम्यान आपण पाहतोय स्थितीपूर्वकाचा बॉल आणि कुठेतरी दडपणमय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जरूर आहे.
सध्याच्या स्थितीमध्ये आपण पाहिलं तर कुठेतरी आक्रमक खेळ. हॅलो 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 काय झालं रे याला? हॅलो 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 हॅलो. यस, नवीन बॅच पण आपण अनिलला पाहतोय. यस, डेफिनेटली अनिलच्या बॅटमधला चेंडू गेलाय. मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून टचकन गेला आणि खटकन आवाज आला तो षटकारासाठी. आणि या षटकाराच्या साईनं ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर दुसराही संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल 10 फलकावरती धाबा आपण डिपेंड होताना पाहतोय. प्रति ओव्हरमध्ये 10 धाब्यांची सरासरी कंप्लीट होत असताना अर्थात 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धाबा. आता शेवटचा षटक 3 ओव्हरचा सामना आणि या 3 ओव्हरच्या सामन्यामध्ये कितीभर धाब्यांचं समीकरण जुळलं जाईल हे डेफिनेटली आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुन्हा एकदा चेंडूला बिरकावलाय. चेंडू थांबला नाही. चेंडू लांब लचक ज्याच्या बॅट मधनं निघालाय तोच राजेश. एक बिग हिट सिक्सर आणि या षटकाराच्या साहाय्याने इरादे स्पष्ट केल्यात. इरादे स्पष्ट करून, कारण आता शेवटचा षटक म्हटलं ना तर हाणामारीचा षटक. राहुलनं इथे पहिलाच षटकार खेचून आपण पाहिलं तर मोठा फटका खाल्लाय. त्यानंतरचं आलेलं थोडंफार दडपण आणि दडपणीनंतरचं आपण पाहिलं ना तर कुठेतरी कमबॅक जरूर आपण पाहिली या मैदानाच्या आतमध्ये. 26 धाबा डेफिनेटली कंप्लीट होत असताना यास पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, परंतु हाही चेंडू गेलाय सीमा पार. राजेशच्या बॅटमधनं आणखीन एक मोठा फटका आणि या षटकाराच्या साहाय्याने टोटल धाब्यांचं समीकरण पुढे जात असताना डेफिनेटली 32 रन्स 32 धाबा स्कोर गार्ड वरती उभारल्यात. या ओव्हरमधील शेवटचा चेंडू पेंडिंग, सॉरी या ओव्हरमधील 4 चेंडू जरूर पेंडिंग आहेत, कारण 3 षटकांचा सामना आणि या 3 षटकांमध्ये अतिशय आक्रमक केली आहे. आक्रमक बाजी करून हा खेळाडू आपला संघाचा कर्तृत्वाचा रनांचा जो झेंडा आहे ना तो पुढे नेण्याचा प्रयत्न जरूर करते. यास लेग स्टंप आपण पाहिलं तर ऑफ स्टंपचा बॉल कुठेतरी दडपणमय क्रिकेट आणि गोलंदाजावरती आलेलं थोडंफार प्रेशर इज वाईट बॉल. वाईट बॉलच्या साहाय्याने टोटल धाब्यांचा डेफिनेटली धावफलकावरती धाबा कंप्लीट होत असताना जरूर आपण पाहतोय. याच दरम्यानच्या कालावधीतील पुढचा बॉल पुन्हा एकदा बर्द विकेटचा मारा करणारा कुठेतरी हे संघाचा ताळमेळ. यस, चांगली रनिंग. बिग विंडो इज विकेट. सहजरित्या एक धाव पूर्ण एका धाब्याच्या मदतीनं टोटल धाब्यांचं समीकरण 34 धाब्यांवरती उभारलाय. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. अनिल गुडलेन्स पारचा बॉल समोरून उडाला. त्यानंतरचं आलेलं प्रेशर इज डॉट बॉल. डॉट बॉलच्या अतिरिक्त मदतीपूर्वक आपण पाहिलं तर कुठेतरी धाब्यांची रणसंख्या थांबवण्याचा विक्रम केला या गोलंदाजांना. टोटल 34 धाबा डेफिनेटली कंप्लीट झाल्यात. या ओव्हरमधनं आपण जर काही विचार केला, पुढचा बॉल पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक थोडंसं दडपणीमुळे होतोय, परंतु इथे एका क्षेत्ररक्षकानं केलेली चुकी ती दुसऱ्या क्षेत्ररक्षकानं काढलेली भरून. अर्थात आपण पाहिलं तर एक धाव पूर्ण एका धाब्याच्या मदतीनं टोटल आल्यात 35 धाबा. या ओव्हरमधनं काही आपण पाहिलं ना तर या ओव्हरमधील शेवटचा चेंडू जरूर शिल्लक आहे. 3 षटकांचा सामना आणि त्याच 3 षटकामध्ये कुठेतरी आपली पूर्व दिशा दाखवताना जरूर आपण पाहतोय. डेफिनेटली चेंडूला उडवलाय. चेंडू जाईल सीमा पार. शेवटचा बॉल राजेशच्या बॅटमधनं निघालेला हा बिग हिट षटकार आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय टोटल धावफलकावरती धाबा झाल्यात 41. 42 धाब्यांचा टार्गेट पूर्णपणे पार पाडायचं आहे. आपण पाहतोय ओव्हर क्रमांक पहिला म्हटलं ना तर मॅनेटी पाबरचं पहिलं षटक आहे आणि या मॅनेटी पाबरच्या पहिल्या षटकामधील काही विचार केला ना तर आगळं वेगळं प्रयत्न जरूर होताना आपण पाहतोय.
पुन्हा एकदा त्या दिशेला बॉल. यस, डेफिनेटली बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय कृष्णाच्या बॅटमधनं. आता कमबॅक झाली जरूर. टोटल 12 धाबा म्हणजे असं जणू काही क्लासच दाखवलं या खेळाडूंना. या ओव्हरमध्ये आपण जर काही विचार केला तर 3 चेंडू डॉट गेल्यानंतरचं आलेलं प्रेशर आता गोलंदाजाच्या बाजूला गेलाय. याच्या आधी फलंदाजावरती प्रेशर होता, त्यानंतर जो प्रेशर होता ना तो मी तर म्हणेन की गेलाय गोलंदाजाच्या बाजूला. बॅक टू बॅक ओव्हर द विकेटनं मारा करणारा गोलंदाज आणि दर्जेदार खेळ होत असताना जरूर आपण पाहतोय. 12 धाबा डेफिनेटली कंप्लीट होतात. या ओव्हरमधनं आपण काही जणू काही विचार जर केलं ना तर शेवटचा चेंडू जरूर पेंडिंग आहे. गुडलेन्स पारचा बॉल लेग स्टंपच्या बाहेरून पंचांचा इशारा आलाय, बट इज वाईड बॉल. वाईड बॉलच्या साहाय्यानं टोटल धाब्यांचा डिपेंड नक्की पुढे गेलाय. अर्थात 13 धाबा. आता प्रेशरमध्ये आला हा गोलंदाज. परंतु कृष्णा सध्याच्या स्थितीमध्ये अतिशय चांगली भन्नाट फलंदाजी करत असताना जरूर आपण पाहतोय. पुन्हा एकदा इथे हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि चेंडूच्या संपर्कात जर काही दृश्य घडलं असतं तर हा चेंडू नक्कीच मोठा फटक्याचा पाहायला मिळाला असतं, परंतु काही वेगळेच प्रतिसाद पाहायला मिळाला. बॅक टू बॅक आणखीन एक चेंडू आलाय खराब. टोटल धाबा. या हेलिकॉप्टर उडवलाय. बॅक टू द फील्ड. इथे क्षेत्ररक्षकाने पकडलाय झेल. अर्थात संपलाय रे कृष्णाचा खेळ. कुठेतरी दडपणमय क्रिकेट आणि तो दडपणमय क्रिकेट खेळत असताना टोटल धावपळकावरती धाबांचा प्रदीक्षण आपण पाहतोय. 14 धाबा कंप्लीट होत असताना या ओव्हरमधनं काही आगळं वेगळं प्रयत्न. लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहिलं तर ब्रदर्स लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा अतिशय आक्रमक स्पर्धा मैदानाच्या आतमधील टेलिकास्ट होत असताना पाहतोय. आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये जवळपास जर काही विचार केला ना तर आपल्याला कदाचित गरज असेल ती 28 धाब्यांची. 12 चेंडू 28 धाबा प्रति ओव्हरमध्ये जणू काही विचार केला तर आता 14 धाब्यांचं कॉम्बिनेशन मांडावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धाबा आल्या जरूर, परंतु आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये टोटल 28 धाबा काढण्यासाठी आता प्रयत्न जरूर करावे लागतील. नौका फलंदाज सध्याच्या स्थितीमध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं ना तर उतरलाय. फलंदाज आपण राजेंद्रला पाहतोय, परंतु फलंदाज एका बाजूला राहुल, एका बाजूला लक्ष्मणला जरूर पाहतोय. 10 ते 12 पावलांचा रनअप या खेळाडूंना घेतलाय जरूर, परंतु खेळाडूचा खेळ कशा रीतीनं स्थितीपूर्वक असेल हे नक्कीच आपण पाहतोय. यस, इज नो बॉल. इथे काय घडलंय? पंचांचा इशारा, इज नो बॉल. इथे परीडचा बॉल अतिशय पूर्व दिशेचा जरूर असेल, परंतु आता जर काही आपण विचार केला ना तर नो बॉल. थोडंसं दडपण आणि प्रेशर थोडंफार आता वाढत गेलाय गोलंदाजावरती. येणाऱ्या 12 बॉलमध्ये आता 27 धाबा काढायचे आहेत. प्रीडचा बॉल चेंडूवरती दिला ट्रॅपर, परंतु इथे क्षेत्ररक्षकाच्या वेगाने चेंडू होता, परंतु बघता बघताच चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. तो चौकारासाठी आता वॉर्निंग देईन कृष्णा. मी खऱ्या अर्थानं वॉर्निंग का दिली का खेळाडूने आवाज देऊ नका, परंतु आवाज देणाऱ्या खेळाडूंना इथे कदाचित पॅनल्टी आहे आयोजकांचं, परंतु एक वॉर्निंग आयोजकांना आमच्या कानापर्यंत माहिती पोहोचवली. एक वॉर्निंग देऊन जर एखादा संघ गप्प जर शांततेनं राहत नसेल तर नक्कीच पॅनल्टी आहे. लक्षात ठेवा, धूम्रपान करणाऱ्या संघालाही पॅनल्टी आहे, परंतु इथे कदाचित चेंडूला ट्रॅप केला डीपेस्टा कबर क्षेत्रात क्षेत्ररक्षक होत असताना. यस, डेफिनेटली इज विकेट आहे. खेळाडू बाद ज्याचं नाव आहे लक्ष्मण. बॅक टू द पॅव्हिलियन.
या चेंडूला ऑन साईडला खेळलाय, कुठेतरी दडपणाचा बॉल, परंतु इथे कुठेतरी कमबॅक केलंय. आता अजूनही आपण विचार जर काही केलं ना तर टोटल आता एका धाब्याच्या मदतीनं टोटल 21 धाबा झाल्यात, परंतु आता 9 चेंडूमध्ये अजून 21 धाबा काढायचे आहेत. राहुल आहे तोपर्यंत मॅच आहे. 13 बॉलमध्ये 46 धाब्यांची बहादार खेळी काढणार हा मागच्या मॅच मधला हिरो खेळाडू. ऑफ स्टंपचा बॉल, क्षेत्ररक्षक आहे जरूर, परंतु क्षेत्ररक्षकाला अडवण्यासाठी हा चेंडू थोडासा मुश्किल झाला. आणि या बॉलवरती आपण जर काही पाहिलं तर इथे चौकार जरूर आलाय आणि या चौकाराच्या साहाय्यानं टोटल धाब्यांचं समीकरण पुढे जात असताना जरूर आपण पाहतो. डेफिनेटली 10 फलकावरती धाबा कंप्लीट झाल्यात, 25 धाबा. आता येणाऱ्या बॉलमध्ये काढायच्या आहेत. 8 बॉलमध्ये कदाचित 17 धाब्या हा काढाव्या लागतील आणि त्या 17 धाब्यांचा डिपेंड हे मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. रोकडं आणि टोकणं सध्याच्या स्थितीपूर्वक मैदानाच्या आतमध्ये जरूर चालू आहे. दरम्यान आपण पाहतोय इथे चेंडूला ट्रॅप केलाय, परंतु ट्रॅपर चेंडू आणि त्यानंतरचं आलेलं आणखीन दडपण पहा, आणखीन दडपणानंतर आलेलं हे कॉम्बिनेशन. 26 धाबा डेफिनेटली कंप्लीट. आता येणाऱ्या 7 बॉलमध्ये 16 धाब्यांची गरज जरूर आहे, परंतु त्या 16 धाबा कशा रीतीनं काढल्या जातील हे मैदानाच्या आतमध्ये कॉम्बिनेशन जरूर आपण पाहतोय. ओव्हर द विकेट मारा करणारा गोलंदाज राजेंद्रला आपण जरूर पाहतोय. गुडलँड स्पॉटचा बॉल, मोठा फटका आला आहे, परंतु इथे क्षेत्ररक्षक आहे. अवघ्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू थांबला नाहीये, चेंडू सीमारेषा बाहेर गेलाय तो चौकारासाठी आणि या चौकाराच्या साईनं ओव्हर क्रमांक संपलाय दुसरा. आता मात्र 6 बॉलमध्ये 12 धाब्यांची गरज जरूर आहे. फक्त मिनिटं खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर कुठेतरी अतिशय आक्रमक खेळ मैदानाच्या आतमध्ये होत असताना आज जवळपास 10च्या आधी सर्व संघ कदाचित आपण विचार केला ना तर या मैदानावरची 10च्या आधी हरिक्राम टीम आणि पलसपे टीम ही उपस्थित झाली होती. असं मित्रांनो लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपलाही समाज आता पुढे गेलाय. आता आज आपण काही पाहिलं ना तर रायगडकर आणि ठाणेकर एक समालोचकांचा ग्रुप खोललाय आणि त्याही मध्ये अतिशय आपल्या समाजातील समालोचक आहेत. आदिवासी समाजातना कुठेतरी ते पुढे जातील यासाठी प्रयत्न आहे. लवकरात लवकर जाण्याची कोशिश करा, प्रयत्न करा. आता 6 बॉलमध्ये 12 धाबा, प्रति बॉलमध्ये एका 2-2 धाब्यांची गरज आहे आणि ती गरज मात्र इथे आपण पाहिली ना. चला पुढचे मॅच आपण अनाउन्समेंट करूया, कारण बऱ्याच अनाउन्समेंट केले आपण. कदाचित बाराबाई संघाला उशीर झाला आणि त्यानंतर आपण आयोजकांचा एक निर्णय तो संघ येण्याआधी आपण सेकंड राऊंड खेळवून घेऊ आणि सेकंड राऊंड खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये असताना पहिल्या इनिंगपर्यंत टायमिंग दिला होता आपण, परंतु त्या इनिंगमध्ये बाराबाई संघ न उपस्थित झाल्या कारणाचं आयोजकच आता डिसिजन देतील. परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये आपण जातोय. टोटल येणाऱ्या चेंडूमध्ये धाबा काढायचे आहेत 6 बॉल आणि विजयासाठी 12 धाब्यांचं कॉम्पिटिशन आहे. पुढचे मॅच भातार आणि बारबई या 2 संघांची मॅच आहे. 6 बॉल आणि विजयासाठी 12 धाबा. राजेश गोलंदाजी मार्क वरती जरूर आहे खेळाडू. सध्याच्या स्थितीमध्ये आपला यस गुडलँड स्पॉटचा बॉल, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक यस डेफिनेटली प्रयत्न करणं आता खूप गरजेचं होतं, परंतु या वेळेस प्रयत्न झालाय 2 धाब्यांचा. प्रत्येक बॉलला आता 2-2 धाबा या काढायच्या आहेत. प्रत्येक बॉलला 2-2 धाबा कशा होतील यस डेफिनेटली आपण पाहतो कुठेतरी दडपणमय क्रिकेट आणि त्यानंतरचं आलेलं एक आणखीन प्रेशर. परंतु आता येणाऱ्या 4 बॉल 9 धाब्यांची गरज आहे. कोदा मोठा फटका एक
अतिशय चांगला प्रयत्न करेल. चला दोन कॅप्टन बारबई टीम आणि याच पुढे जाऊन खेळलाय जरूर. चेंडूला उडवलाय राहुलच्या बॅट मधनं. चेंडू जाईल सीमा पार. आलाय दणकन हा बिगिट षटकार आणि या षटकाराच्या साहाय्यानं इरादे स्पष्ट झाले जरूर. आता 3 आणि 3 3 तिगडा और काम बिगडा असं प्रत्युत्तर आहे मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल मध्ये 3 धाब्यांचं समीकरण जरूर आहे. परंतु कुठेतरी स्टॉप ऑफ द बॅट्समन बट व्हेरी गुड इज क्रिकेट. अतिशय आत्मविश्वास टाकून प्रत्येक खेळाडू खेळत असतं आणि तोच आत्मविश्वास मैदानाच्या आतमध्ये असताना जास्त बेलबेडवंता करून चालणार नाहीये. परंतु आपण विनंती करूया पुढच्या मॅच खऱ्या अर्थानं पहिल्या इनिंगचा तिसरा सामना मी विनंती करतोय बारबई टीम कदाचित आपण अजूनही पोहोचत नाहीये. खूप उशीर झाला आपल्याला. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर काहीसा वेळ आपला गेला. त्यानंतर एक निर्णय आला आयोजकांचा. तोपर्यंत सेकंड राऊंड आणि भरपूर आपण पाहिलं तर बराच वेटिंग झाला. टोटल धावफलकावरती धाबा 3 चेंडूमध्ये 3 धाब्यांची गरज आहे. प्रोफेशनल पंच आहेत कृष्णा. ते पंच जरूर निर्णय देतील. परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये 3 बॉल 3 धाबा 3 चेंडू 3 धाब्यांची गरज असताना बॉल हवेत आहे जरूर. येस डेफिनेटली चेंडू गेलाय सीमा पार. अनिलनं सोडलाय झेल आणि चेंडू गेलाय चौकार. येस मॅच इज फिनिश. टीम करंजाडी टीम 2 सामने सलग जिंकतोय. चला आपण भातान टीम आपला कॅप्टन आणि त्याचबरोबरचा बारबई टीम आपल्या कॅप्टन कॉमेंट्री बॉक्स मध्ये जरूर यावं. मॅन ऑफ द मॅच सलग आपण पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये 13 चेंडू आणि 46 धाबा. दुसऱ्या मॅच मध्ये टोटल 20 धाब्यांची बहादर खेळी केली याच राहुलनं आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी जरूर ठेवलाय.